नमस्कार, मी संगीता. चला आज काय बनवायचे हे बघा. इथं मी पावशर मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्या तिखट अजिबात नाही बरं का, म्हणजे थोड्याशा लागतात पण जास्त नाही. चला मग दिवाळी खाऊन कंटाळा आला असन, मग असं झणझणीत चमचमीत असं काहीतरी बनवायचं पहा आपल्याला. हे बघा, इथं पावशरमधल्या मी कमीत कमी 8 पाव मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्याची देठसुद्धा अगदीच तशी ठेवायची आहेत बरं का, देठ काढायची नाही आहे. आता इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढईत आपल्याला गॅसही पेटून घेतला आहे. कढईमध्ये मी 1 तांब्या पाणी वाटणार आहे पहा. आणि आपल्याला आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात मिरच्या. पहा बरं, खूप छान. एकदा उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही मिरच्या टाकून तर पहा, खूप अशी अप्रतिम अशी चव लागते. पहा, मी आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. अगदी 5-1 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का. आणि पाहायच्यात आपल्या मिरच्या. अजूनही यांना कच्चापणा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट टाकायची, याच्यात मीठ. आणि याच्यात मीठ टाकलं की अगदी चवही अप्रतिम लागते. पहा, उकळत्या पाण्यात ह्या मिरच्या टाकून तुम्ही मीठ टाकून तर पहा, एवढी छान मिरची लागते ही. खरंच अगदी तोंडाला चव येणार. पुन्हा आपण झाकण ठेवूया मस्तपैकी आणि पाहूया आता मिरच्या झाल्यात का. पहा, मिरच्या अगदी छान पद्धतीने वाफळून झालेल्या आहेत बरं का, मस्त. आणि अगदी पाण्यात असल्या मिरच्या की टम्म फुगतात. आता ह्या मिरच्या मी गाळून घेणार आहे पहा. गाळून घेतल्यावर परतही दुसरी गंमत पहा तुम्ही. ह्या मिरच्या पूर्ण आपल्या अगदी चपट्या होतात बरं का, मस्तपैकी. म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जातं बरं का. पाहू शकता तुम्ही. हे बघा, पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्या गरम मिरच्या घेऊन याची देठं आता काढून घ्यायच्यात. हे बघा, अशा पद्धतीने. आणि देठं बी अगदी पटकन निघतात. आणि देठं काढली की आपल्या मिरच्यांमधलं पूर्ण पाणी हे निघून जातं. हे बघा, अशा पद्धतीने हे पाणी पूर्ण निघून जाणार आहे. आणि अगदी महिनाभर टिकेन अशी ही मिरची होणार आहे बरं का. चला, आता ही मिरची जास्त लांब आहे, मी याचे 3 भाग करून घेणार आहे पहा. अगदी तुम्हाला वडापाव बरोबरसुद्धा ही मिरची भेटते. मग तशीच मिरची आपल्याला बनवायची. खूप छान अशा पद्धतीने मी मिरच्या ह्या कट करून घेतल्यात. पाहू शकता तुम्ही, खूप छान कट केलेल्या आहेत. पहा बरं. आता इथं घेतलं आहे मी 1 लिंबू. हे लिंबू आणि अगदीच रसाळ लिंबू आहे, ताजं आहे झाडाचं. चला, आता याचे 2 भाग आपण करून घेऊया. पहा, आणि आता आपल्याला काढायच्या त्याच्या बियावर का. बी आपल्याला त्याच्यात जाऊन द्यायची नाही आणि फुटूनसुद्धा द्यायची नाही. बिया मी काढून घेतलेल्या आहे पहा. आता इथं घालणार आहे. हे बघा, पूर्ण रस मी काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी रसही भरपूर निघतं बघा. मस्त असा रस निघणार आहे त्याचा. आणि आता आपल्याला दुसरं बी अर्ध लिंबू त्याच्यात पिळून घ्यायचं आहे पहा. असं नाही बरं का, एकदा पिळल्यावर परत पुन्हा आपल्याला हे का असं अशा पद्धतीने हे पिळून घ्यायचे. आणि आता ते अर्ध पिळल्यावर परतही आपण इथं 2ही लिंबाचे तुकडे टाकणार आहे. पुन्हा पिळून घेतले पहा, म्हणजे त्याचा संपूर्ण रस निघालेला. एका लिंबाचा रस एवढ्या 8 पाव मिरच्यांना अगदीच चिकार होतो. आता ह्या मिरच्या मी टाकणार आहे त्या रसात पहा. पूर्ण मिरच्या घ्यायच्यात रसात टाकून. हे बघा, आणि जे काय अजून थोडंसं पाणी निघेल ना थेंबर, ते सुद्धा ताटातलं बाजूला ठेवून देऊया आपण. आता आपल्याला हलवायच्यात पहा ह्या मिरच्या. एकदा हलवून घेतल्या त्याच्यात. आणि इथं मी घेतलं आहे तडका पॅन बघा. याच्यात मी 1 पळी तेल टाकणार आहे. याच्यात 1 पळी तेल टाकायचे आणि तेल अगदी चांगलं तापून द्यायचं बरं का, कडकडीत. कारण की आपली फोडणी अगदीच कडकडीत लागली पाहिजे. ह्या मिरच्या कालवलेल्या पहा, अशा कालवायच्यात. तोपर्यंत आपलं तेल बी तापते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आणि मी आता
याला देणारी मस्त अशी फोडणी. हो का, मोहरी टाकलेली आहे. मोहरी फक्त आपल्याला फोडणीला मोहरीच टाकायची, जिरी टाकायची नाही आहे. आणि खरंच खूप मस्त अशी मोहरी ना फुलून द्यायची बरं का, खूप छान लागते. हे बघा मस्त अशी तडतडलेली आहे आपली मोहरी. आणि आता टाकायची आपल्याला अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे बरं का मैत्रिणी, कारण की हळद ही घरची आहे बरं का, त्याच्यामुळं आपल्याला हळद अगदी थोडी टाकायची. आणि अगदी कडक अशी फोडणी बसलेली आहे पहा मिरच्यांची. आणि आता ह्या दोन्ही मिरच्या आपल्याला ह्या मिरच्या 2 चमच्याने मिक्स करायच्यात बघा. अशा खालवर करून घ्यायच्या की अगदी चमचमीत झणझणीत अशा ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत पहा. आणि आपल्याला आता पुन्हा मीठ टाकायचं, कारण की आपण आधीच टाकलेलं आहे, आधीही टाकलेलं आहे. चला मग आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. आपली मस्त अशी तोंडाला चव येणारी ही मिरची तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी मिरची झालेली आहे पहा. आणि अगदी झटपटीत म्हणतात ना, 5 मिनटात मिरची तयार होणार ही. चला आता इथे एक मी डबा घेतला आहे बघा. तुम्ही डबा हा कोणता बी घ्या, पण शक्यतो स्टीलचा डबा काय घेऊ नका बरं का. स्टीलचा डबा घेतला की आपल्या मिठाने लिंबाने त्याला बिळसुद्धा पडू शकतं. मी असा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे. आता बघा मी हा डबा आहे, अगदी भाजीचा चांगला डबा आहे, काय खराब नाही, मस्त डबा आहे. ह्याच्यात मी काढून घेते, फायबरचा आहे. तुम्ही काचेच्या बरणीतसुद्धा ठेवू शकता ही मिरची. आणि अगदी महिनाभर मैत्रिणी ही मिरची टिकते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात तेही मला सांगा. आणि आजचा हा महिनाभर टिकणाऱ्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटतो आहे सांगा बरं. मी तुम्हाला अजूनही वेगवेगळे प्रकार ह्या चटणीचे दाखवणार आहेत. नक्कीच मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला का काय ते सुद्धा सांगा मैत्रिणी. हे बघा अगदी मस्त. आणि आता अशी झाकण लावून आपल्याला पॅक ठेवून द्यायची बरं का ही मिरची, अगदी महिनाभर टिकणारी मिरची. चला मग मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.